नमस्कार मैत्रिणींनो, मी सावित्रा खडाखडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि बघा माझ्या इकडे तुळशीचं वगैरे पूजा वगैरे झालेली आहे आणि रांगोळीही काढून झालेली आहे आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझ्या इकडे दरवाजात ही रांगोळी काढून झालेली आहे आणि मी साइडला दोन्हीकडे दरवाजाची पूजा करून आणि उंबरठा लेपन वगैरे मी फक्त ह्याच्यातच करते, अमावस्येला आणि पौर्णिमेला डेली नाही करत। आणि इकडे बघा माझी देवपूजा पण झालेली आहे आणि आजचा बेत आहे खपली गव्हाची खीर। बघा खपली गहू मी आता 4-5 तास भिजत ठेवलेला आहे आणि इकडे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि इकडे माझं मी तूप कडून झालेलं आहे। मी त्याच्या आधी तूप कडून घेतलेलं होतं आणि बघा किती छान सुरेख कलर आलेला आहे, एकदम लालसर। आणि तूप कडवायला मला खूप आवडतं, बघा किती छान झालेला आहे। आणि इकडे मी गहू 4-5 तास भिजत घातले होते आणि गहू 4-5 तास भिजून घातले ना, मग पाण्याला चांगली उकळी आली की नाही मग आपण त्या कुकरमध्ये ही गहू टाकू शकतो। आणि ही खपली गव्हाची खीर, या खीरीची भरपूर नखरे नसतात बरं का। खीरमधला पौष्टिक प्रकार, पारंपरिक पद्धतीची ही खीर आहे आणि भरपूर ह्याला तुपाची गरज लागत नाही, काय नाही। बघा मी पाणी उकळी आल्यानंतर मी गहू टाकून घेते आणि ह्याला कसं पारंपरिक पद्धतीची खीर भरपूर तुपाची ह्याला गरज नसते। काजू बदाम पिस्ता याची ह्याला जास्त अशी काही गरज नाही, दिसायला जेवढी साधी आहे आणि करायला पण तेवढी सोपी आहे। आणि आता मी कुकरलाचं टोपण लावून असं 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे आणि 5-6 शिट्ट्या होईपर्यंत बघा इकडं तूप कडवलेलं गार झालेलं आहे मी आणि एका डब्यात काढून घेणार आहे तूप कडवलेलं, चाळून वगैरे नीट वगैरे। आणि इकडं मला भातही लावायचा आहे आणि मी कुकर पण ठेवलेला आहे छोटा। आणि आता बघा गहू चांगलं शिजेपर्यंत मी इकडे ना भाजीसाठी लागणारं लसूण वगैरे सोलून घेत आहे आणि शौर्य मला बोलत आहे, मी तसंच माझं लसूण सोलायचं काम चालू झालेलं आहे। मला आता भरली वांगी आणि वरण वगैरे करायचं असल्यामुळे मी लसूण वगैरे सोलून घेत आहे आणि शौर्य मध्ये मध्ये बोलतो आहे मला आणि त्याला असं सर्दी खोकला आलेला आहे, थोडासा आजारी आहे। आणि बघा त्याला खोकला आला म्हणून मला तो म्हणतोय की मला एक लसूण दे, मी खातो, खोकला कमी होतोय म्हणतोय। आणि तो आता माझ्याकडून एक लसूण घेत आहे आणि बघा तो कसं बघतोय कॅमेऱ्याकडे, त्याला असं फोटो वगैरे काढायला नाही आवडत। बघा एक लसूण खाऊन त्याला असं तिखट लागलं आणि तो टाकून गेलाय। तर चाललेलं असतं लुडूबुडू इकडे तिकडे, तिखट लागलंय बघा त्याचं तोंड कसं झालेलं आहे। आणखीन माझं मी ते 5 शिट्ट्या गव्हाचं शिट्ट्या होईपर्यंत माझं इकडं काम चालू झालेलं आहे। आणि ही खीर ना एकदम अशी पौष्टिक आहे आणि जेवढी दिसायला साधी आहे आणि तेवढीच टेस्टीही लागते। आणि आपण कसं हे खपली गहू वर्षभर काढून घेऊ शकतो, खिरीचे गहू बनवून आपण वर्षभर ठेवलेला असतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ही खीर आपण बनवू शकतो। बघा आता माझं आता पूर्ण लसूण सोलून झालेलं आहे। लसूण सोलून झाल्यानंतर मी इकडं माझे तोपर्यंत 5 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि एकदम छान शिजलेलं आहे बघा, एकदम अशी मऊ आणि त्याचे आतले असे गहू वगैरे छान असं फुटलेले आहेत आणि असं पीठ झालेलं आहे। मग असं चांगलं शिजले की मग खीर चांगली बनते। मग ही खीर आपण सोलापूर भागामध्ये ना ह्याला हुग्गी म्हणतात आणि ही खपली गव्हाची खीर तर कर्नाटकात म्हणतात हुग्गी। मग रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे, अख्ख्या गव्हाची खीर चवीला खूप चांगली लागते। आणि मी आता त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे चाटूच्या साहाय्याने। बघा एकदम अशी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि 2-3 असं पार्ले बिस्किट घेऊन ॲड करणार आहे आणि 4-5 बदाम काजू वगैरे घेऊन मिक्सरला लावून मी त्याच्यात टाकणार आहे। काही जण ह्याच्यामध्ये खोबरं टाकतात पण आम्हाला खोबरं आवडत नाही आमच्या घरात कोणाला, म्हणून मी खोबरं वगैरे टाकत नाही आहे। मग दूध पण टाकतो आम्ही, पण आता दूध नाही आहे, आणायला गेले सासूबाई दूध आणायला। मग दूध आणल्यानंतर मी गरम करून टाकणार आहे। बघा ते 1.5 वाटी मी खपली गहू घेतलं होतं आणि त्याच वाटीने मी दुप्पट साखर घेतलेली आहे आणि काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आहे। बघा मिक्सरला फेटून मी बिस्किटाचे पावडर बनवून टाकलेले आहे खिरीला। आणि बघा आता सासूबाई म्हणजे आई आलेले आहेत बघा आणि असं चांगलं फेटून घेणार आहेत आणि मी पण फेटलं होतं, त्याने म्हणले दे मी थोडं फेटते।
म्हणून मी त्यांना दिलं. आता साखर टाकून घेतलेली आहे चांगली, आणि जराशी गोड आवडते आम्हाला सगळ्यांना, म्हणून मी थोडीशी जास्त साखर टाकलेली आहे. आणि थोडीशी अजून जास्त, थोडी पावडर कमी वाटली म्हणून आम्ही अजून थोडी पावडर टाकलेली आहे. आणि पावडर टाकून अजून फेटून अजून गॅसवरती ठेवलेला आहे. आणि ही खीर ना चवीला एकदम अशी चांगली लागते. आणि जुनं पारंपरिक पद्धतीची ही खपली गव्हाची खीर आहे. आणि सोलापूर भागामध्ये ह्या खिरीला हनुमान जयंतीला आवर्जून केलं जातं. त्या भागामध्ये छोटे छोटे जे गाव आहेत ना, त्या भागामध्ये हनुमान जयंतीला इकडे खूप मान असतो. आणि कर्नाटकातही खीर केले जाते. या कर्नाटकात ह्या खिरीला हुग्गी असं म्हटलं जातं. आणि ही खीर असं 5 रात्रट चांगलं शिजून घ्यायचं आहे. बघा माझी आता खीर रेडी झालेली आहे. आणि शिजून बघा एकदम चवीला एकदम भन्नाट लागते ही खीर. माझं ताट मी माझ्या शौर्यासाठी आणि शौर्याच्या पप्पांसाठी मी ताट वाढून ठेवलेलं आहे. ताट वाढून त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि जर या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मग पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.